कैरीचं सीझन चालू झाल्यानंतर आपण कैरीचा अनेक प्रकारे वापर करत असतो. त्याचप्रमाणे मी आज तुम्हाला कैरीचे लोणच्याची एक रेसिपी घेऊन आलेली आहे. ती अतिशय करायला सोपी आहे आणि ती 10 ते 15 दिवस आरामशीर टिकते. सर्वात अगोदर मी इथे कलमी कैरी घेतलेली आहे. तुम्ही इथे गावठी कैरीचाही वापर करू शकता, पण ही कलमी कैरी थोडी खाण्यास कमी आंबट असते, त्यामुळे मी ही कैरी घेतलेली आहे. सर्वात अगोदर ही कैरी स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आहे. सर्वात अगोदर आपण कैरीचे सर्व साल काढून घ्यायचे आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही या कैरीचे साल काढून घ्यायचे आहे. ही कैरी खाण्यास थोडी गोडसर असते, त्यामुळे या कैरीचे लोणचं खाण्यास खूप छान लागतं. कैरीचे सर्व साल काढून झाल्यानंतर मी इथे हे बटाटे किसायची किसणी घेतलेली आहे. तुम्ही इथे कोणत्याही किसणीचा वापर करू शकता. आपल्याला ह्या किसणीच्या साहाय्याने कैरी चांगल्या प्रकारे किसून घ्यायची आहे. इथे छान प्रकारे कैरीचे लच्छे तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता या प्रकारे मी सर्व कैरी किसून घेते. आपली आता सर्व कैरी किसून झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे कैरीचे लच्छे तयार झालेले आहेत. आता आपण या कैरीच्या लोणच्यासाठी एक मसाला तयार करून घेऊ. इथे मी कढईमध्ये 1.5 चमचा मोहरी घेतलेली आहे. तुम्ही ते पिवळ्या मोहरीचाही वापर करू शकता. त्यासोबतच मी इथे 1 चमचा जिरे टाकून घेतले. त्यासोबत मी इथे 1 चमचा मोहरीही घेतली. आता मी इथे 2 लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत. या तिखट मिरच्या आहेत. आता त्यामध्ये मी इथे 3 बेडगी मिरच्यांचा वापर करणार आहे, त्यामुळे लोणच्याला छान असा कलर येतो. इथे आपण सर्व मिरच्यांचे तुकडे करून घ्यायचे आहे, त्यामुळे इथे आपण जेव्हा हा मसाला फ्राय करू तेव्हा मिरच्याही चांगल्या प्रकारे फ्राय होतील. आपल्याला इथे 1 ते 1.5 मिनिटभर हा मसाला चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचा आहे. इथे मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे छान प्रकारे इथे मसाला फ्राय करून घ्यायचा आहे, त्यामुळे आपली इथे पावडरही छान प्रकारे तयार होते. आता आपण हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ. ही सर्व वस्तू थंड झाल्यानंतर इथे आपल्याला हे याचं वाटण करून घ्यायचं आहे. छान अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता छान अशी पावडर तयार झालेली आहे आणि कलरही छान आलेला आहे. आता आपण इथे गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेतलं. तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपण इथे हे अर्धा टीस्पून मोहरी, अर्धा टीस्पून जिरे, त्यासोबतच भरपूर असा हिंग आणि इथे मी 10-12 लसणाच्या पाकळ्या कट करून घेतल्या होत्या. त्याही गुलाबीसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या आहे. आता त्यामध्ये मी थोडासा कढीपत्ता टाकून घेणार आहे. कढीपत्ता चांगल्या प्रकारे फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे कैरीचे लच्छे तयार करून घेतले होते ते त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. आता आपल्याला इथे कैरी यामध्ये टाकल्यानंतर 3 ते 4 मिनिटभर चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहे. चांगल्या प्रकारे हलवत इथे आपण 3 ते 4 मिनिटभर चांगल्या प्रकारे फ्राय करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता 3 ते 4 मिनिटानंतर आपण इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. परत 1 मिनिटभर आपण इथे चांगलं फ्राय करून घेणार आहोत. आता आपली कैरी छान प्रकारे फ्राय झालेली आहे. आता आपण जो मसाला तयार केला होता त्यामधला आपण 1 चमचा मसाला त्यामध्ये टाकून घेणार आहोत. उरलेला मसाला आपण कोणत्याही भाजीसाठी किंवा लोणच्यासाठी वापरू शकतो किंवा पराठ्यासोबतही त्याचा वापर करू शकतो त्या मसाल्याचा. आता मसाला टाकून झाल्यानंतर आपल्याला 1 ते 1.5 मिनिटभर चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपली ही छान असे लोणचं तयार झालेलं आहे. हे लोणचं आरामशीर 10 ते 15 दिवस टिकतं आणि इथे आपण ह्या लोणच्याचा प्रवासातही वापर करू शकतो. डाळ भातासोबत, पराठ्यासोबत, भाकरीसोबत हे लोणचं खूप छान लागतं. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.